जय भीम. आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, नुकतीच सम्राट अशोकाची 2329वा जयंती उत्सव साजरा झालेला आहे. पण सम्राट अशोकाचा जयंती उत्सव साजरा करीत असताना नक्की या देशातील सम्राट अशोकाची जयंती वास्तव काय असतं याविषयीची चर्चा करण्याकरता आपण आज आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये. आपणासोबत चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहेत आपल्याकडे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक, विशेषतः पाली भाषेचे प्राध्यापक, आंबेडकरी चळवळीचे व्याख्याते, बुद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक माननीय प्राध्यापक विजयजी मोहिते सर. आपण मोहिते सरांकडे याविषयी चर्चा करणार आहोत. सर, जय भीम. सम्राट अशोकाची 2029वी जयंती आता साजरी होणार आहे. आपण एकंदरीत सम्राट अशोकाचा इतिहास ज्या वेळेला पाहतो, वाचतो किंवा शिकवला जातो शाळांमध्ये, त्यावेळेला हा इतिहास फक्त एवढ्यापुरता सीमित आहे की सम्राट अशोकाने कलिंगाचं युद्ध केलं, त्यानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यानंतर त्यांना आपलं सगळं राजसत्तेतलं धन वैभव धर्माच्या कामासाठी दान केलं. सम्राट अशोकाने या देशामध्ये लेण्या, स्तूप, चैत्य उभारले. याच्या पलीकडं सम्राट अशोकाचा इतिहास कुठेही शिकवला जात नाही. खरं पाहता सम्राट अशोकाचं वास्तव राजसत्ता, राज्यकारभार यापेक्षाही अधिक विपुल आणि व्यापक आहे. तर ही सम्राट अशोकाची राजसत्ता कशी होती त्याविषयीचं आपण थोडं मार्गदर्शन करावं की आपल्याला काय वाटतं, राजसत्ता आणि एकंदरीत राज्यकारभार कशा पद्धतीनं होता सम्राट अशोक. सर्वांना सर्वप्रथम जय भीम. सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आपण 5 तारखेला सम्राट अशोकाची जयंती मोठ्या प्रमाणात आपण साजरी केली. हा भारत अशोकाला का विसरला हा माझ्यासमोर नेमका प्रश्न आहे आणि तोच नेमकेपणाने आपण आता विचारलेला आहे. मला हे माहिती आहे की शाळा महाविद्यालयामध्ये प्राचीन भारताचा इतिहास जो शिकवला जातो त्याच्यामध्ये अशोकाबद्दल फार त्रोटक माहिती आहे. एकतर माहिती असते की कलिंगाचे युद्ध आणि त्याच्यानंतर त्याने स्वीकारलेला बुद्ध, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याबद्दल माहिती नाही. परंतु आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की अशोकाला 72 वर्षाचं आयुष्य लावलं. त्या 72 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याने 35 वर्ष जे राज्य केलं त्या राज्यात एकदा सुद्धा बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि अशोकानंतर त्याचे वारस यांनी 150 वर्ष भारतावरती राज्य केलं. आणि या कालावधीत चंद्रगुप्त मौर्य ते मौर्य त्याचे वंशज बृहदत्त मौर्यापर्यंत या सगळ्या प्रदीर्घ राज्य व्यवस्थेमध्ये त्यात अशोकाने जो भारतीय इतिहासावरती जो ठसा उमटवलेला आहे तो अद्वितीय आहे. आणि म्हणून कधी कधी मला असं आश्चर्य वाटतं की ज्या देशाचा सातबारा ज्या अशोकाच्या नावावर आहे तो देश अशोकाला विसरला असा. आणि म्हणून आपण अशोकाच्या इतिहासाचं उत्खनन करू. जो अलेक्झांडर कॅनिंगहॅमने तो अशोक पहिल्यांदा आपल्याला शोधून दाखवला. आणि शिलालेखांमध्ये देवान पिय पियदस्सी हे एवढंच नाव असल्यामुळे देवान पिय पियदस्सी राजा, पण त्याचं नाव सापडलं नव्हतं. पण बाबरू शिलालेखामध्ये त्याचं जेव्हा मस्कीमध्ये त्याचं जेव्हा नाव सापडलं तेव्हा कळलं की देवाला पियदची अशोक, तेव्हा तो अशोक नावाचा राजा होऊन गेला. आणि मग उत्खनन झाल्यानंतर आज त्यांचे 42 शिलालेख आपल्याला सापडले. त्यातले 36 भारतात आहेत, 2 अफगाणिस्तान, 2 पाकिस्तान आणि 2 नेपाळ आणि 36 भारतात असे 42 शिलालेख सापडले. त्या 42 शिलालेखांमध्ये आपल्याला जो अशोक सापडला आणि त्याच्यातून त्याची राज्य व्यवस्था आपल्याला मिळाली. आणि आज पडवळजी मला सांगायला अभिमान वाटतो की आज भारतामध्येच नाही तर जगामध्ये अशोकाच्या तोडीचा कुठलाही सम्राट झालेला नाही. म्हणून आज इतिहासामध्ये जे अशोकाला जे गौण स्थान दिलेलं आहे आणि ज्यांचा जन्म झालेला नाही अशांच्या जयंत्या भारतात साजऱ्या होतात. परंतु या देशामध्ये ज्याने अवीट असा ठसा उमटवलेला आहे त्या अशोकाची मात्र जयंती भारतात शासकीय इतमामाने होत नाही. आता लोक सुरू केलेलं आहे लोकांनी, पण अजून शासन जागृत झालेलं नाही.
त्याच्या जयंतीची सुट्टी शासनाने दिलेली नाही केंद्र सरकारने. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला असं आवाहन करतोय की आपण अशोकाच्या नावाने त्यांचा जन्मदिवस, आपण त्यांची जयंती एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण साजरा करून त्याची सुट्टी जाहीर करावी, अशी आपल्या चॅनलच्या वतीने मी मागणी करू इच्छितो. एकंदरीत राज्य व्यवस्था कशी होती सम्राट अशोक? अशोकाच्या राज्य व्यवस्थेमध्ये शिलालेखातून आलेला जो त्याचा राज्यकारभार आहे त्याच्यातून आपल्याला हे जाणवतं की अशोकाने आपल्या पुत्र पौत्र आणि नातेवाईकांना सांगून ठेवलं होतं की मी माझ्या प्रजेवरती जसं पुत्रवत प्रेम करतोय तसं तुम्ही पुत्रवत प्रेम करा माझ्यानंतर. आणि त्यांनी हे सांगितलं होतं की मी शयनगृहात असेल, मी जेवत असेल, मी आंघोळ करत असेल किंवा कुठल्याही कामात असेल तरी कुठलाही शेवटचा माणूस माझ्यापर्यंत आपलं गारणं घेऊन येऊ शकतो. मला वाटतं जगाच्या इतिहासात असा कुठलाही राजा नाही की तो सांगू शकत नाही की मी कुठल्याही अवस्थेत असलो तरी लोकांच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्याने जे रस्ते बांधले होते त्या रस्त्यांच्या दुतर्फा त्याने एका बाजूला सिजनल फळं लावली होती, दुसऱ्या बाजूला औषधी वनस्पती लावल्या होत्या आणि काही अंतरावरती त्याने पाणपोळ्या खोदल्या होत्या. रस्त्याने चालणारे माणसं असतं कारण त्या काळात फक्त रथ, श्रीमंत लोक रथातून जात होते आणि सामान्य लोक पायी चालत होते. चालत असताना जर त्याला भूक लागली तर त्याला त्या वेगवेगळ्या ऋतूतली फळं खायला मिळाली पाहिजे, त्याला योग्य ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, जर दुखापत झाली तर त्याला औषध उपचार झाले पाहिजे. आणि त्याने 2 लोकांसाठी त्याने हॉस्पिटल निर्माण केले होते. आज आपण बघतो आधुनिक काळात माणसांसाठी दवाखाने आणि प्राण्यांसाठी दवाखाने, ही मूळ संकल्पना अशोकाची आहे. अशोकाच्या काळात हे होतं की माणसांसाठी दवाखाने होते आणि त्याने प्राण्यांसाठी सुद्धा दवाखाने काढले होते आणि दोघांवरतीही उपचार करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी सगळी व्यवस्था निर्माण केली होती. आणि त्यातल्या तर सांगायला मला अभिमान वाटतो की अशोकाने निर्माण केलेला जो मार्ग आहे तो बगदातून युरोपला पोहोचणारा जो मार्ग आजही तुम्हाला तो उपलब्ध आहे, ज्याला तुम्ही रेशीम मार्ग म्हणून ओळखता, तो अशोकाने बांधलेला. त्याच्या कर्तृत्वाचं म्हणजे मध्ये गडकरी सांगत होते की आम्ही बांधलेले पूल रस्ते आणि काही वर्षातच जमीनदोस्त होतात, पण तो अशोकाने 2,500 वर्षापूर्वी बांधलेला रस्ता ज्याला ग्रँड रेशीम मार्ग, त्याला रेशीमला आपण इंग्रजीत काय म्हणतो, सिल्क ग्रँड सिल्क मार्ग तो अशोकाने बनवलेला आहे. तो आजही तशाने तसा आहे आणि त्याच्यावरती प्रवास आजही होतो युरोपपर्यंत, अफगाणिस्तान ते युरोपपर्यंत. तर मला हे सांगायला अभिमान वाटतो की 35 वर्ष जे राज्य केलं ते धर्मनिरपेक्ष राज्य होतं, सर्व धर्मांना समान वागणूक होती आणि त्यातल्या त्यात त्याने बौद्ध धर्माला जरी बढावा दिला असला तरी त्याने कोणावरही जबरदस्ती केलेली नाही, हे आपल्याला त्याच्या शिलालेखातून पाहायला मिळतं. म्हणजे जो सोने की चिडिया भारत देशाला संबोधलं जातं, असं सहज म्हणतात जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. ती व्यवस्था सगळी सम्राट अशोकाच्या राज्यातली. बसेरा करणं म्हणजे काय, तर तिथे राहणं, त्या उडून जात नव्हत्या, ते इथेच राहत होत्या आणि बाकीच्याही चिन्ह येत होत्या. त्याला कारण काय, तर अशोकाने अशोक भारत निर्माण केला, शोकमुक्त म्हणजे कोणीही दुःखी नव्हतं त्याच्या राज्यात. सर्वांना पुढ्या गोविंदाने नांदण्याची, आपला जो काही धर्म आहे, आपला जो विचार आहे तो आनंदात साजरा करण्याची आणि त्या काळातले जे सण उत्सव आपल्या शिलालेखात दिसतात आणि वेगवेगळे प्रसंग म्हणजे त्या काळात मनोरंजनाची जी काही व्यवस्था अशोकाने केली होती ती जेव्हा तुम्ही शिलालेखातून वाचाल, आज फक्त 42 शिलालेख मिळाले, पण ह्या 42 शिलालेखांचा अभ्यास केल्यावर आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांवरती सुद्धा अशोकाच्या त्या शिलालेखांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून भविष्यात आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करावी लागेल की छत्रवर्ती अशोक ते छत्रपती शिवाजी. छत्रपती हा शब्द चक्रवर्तीच अपभ्रंश स्वरूप आहे आणि म्हणून हा सगळा आपल्या राजे महाराजांवरती आधुनिक काळापर्यंत आपल्या अशोकाचाच प्रभाव भारतीय राजांवरती पडलेला पाहायला मिळतो. सर, कलिंगाचं युद्ध झालं. कलिंगाचं युद्ध झाल्यानंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर देवानं प्रिय असणाऱ्या सम्राट अशोकाचं एकंदरीत जीवनचरित्र कशा पद्धतीनं होतं? कारण इतिहासात आपल्याला जे सांगितलं जातं, मी पालीचा विद्यार्थी आहे आणि शिक्षक असल्यामुळे माझी जी जबाबदारी आहे की अशोकाचा जो प्रवास आहे तो पाली साहित्यात सांगितला आहे की काला अशोक
अशोक ते धम्माशोक असा तो प्रवास आहे. कालाशोक क्रूर असा अशोक की ज्याने आपल्या 99 भावांना मारलं आणि त्यानंतर तो अशोक बनला आणि तो अशोक पुढे धम्माशोक झाला कलिंगाच्या युद्धानंतर, त्यावेळी त्याने धम्म स्वीकारला आणि मग त्याने जी तिसरी धम्मसंगीती घेतली आणि तिसऱ्या धम्मसंगीतीत मोगलीपुत्र तिसरा जो त्याचा गुरु होता त्याने जे बुद्ध ते अशोक या दरम्यान 225 वर्षामध्ये साधारणतः 18 पंथ निर्माण झाले, ज्याला तुम्ही आज महायान आणि हिमयान म्हणता. तर ते आम्ही बालिशे लोक त्याला स्थविरवाद आणि महासंगीत म्हणतो. तर स्थविरवादाचे 12 पंथ आणि महासंगीतांचे 6 पंथ असे मिळून 18 पंथ निर्माण झाले होते. त्या 18 पंथांचं म्हणणं फोडून एक स्थविरवादी विचार कथावस्तूच्या माध्यमातून जो तिसऱ्या धम्मसंगीतील त्रिपिटकाचा भाग बनला आणि त्रिपिटक तयार झालं, ते अशोकाने तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये त्याचं संगायन केलं. ते फार महत्वाचं आहे, कारण तिथूनच मग त्याने आपले धम्मप्रचारक हे जगभर पाठवले. इव्हन तिथूनच मग चायनामध्ये, तिथूनच पुढे परदेशांमध्ये धम्म जो पोचला, म्हणजे बुद्धाने निर्माण केलेला विचार जगभर पोहोचवण्याचं काम ज्या सम्राट अशोकाने केलं ते अद्वितीय असं काम आहे. त्याने जसे ख्रिश्चन मिशनरी आज जात आहेत देशोदेशी, ही सगळी मूळ प्रेरणा ही आपल्या सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या त्यावेळी बौद्ध मिशनरी लोकांचं जे काम आहे ते अशोकाने पहिल्यांदा उभं केलं. ते तिसऱ्या धम्मसंगीती बौद्ध धर्म स्वीकारला सम्राट अशोक. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जे काय आपलं राजधन होतं, राज्याचं धन होतं, ते सगळं जनतेसाठी खुलं केलं. एवढंच नव्हे तर आपली मुलं म्हणजे संघमित्रा, महेंद्र यांना सुद्धा धम्माला दान केलं. एका बाजूला सम्राट अशोकाची ही अति उच्च दर्जाची दान पारमिता आणि एका बाजूला आताच्या अस्तित्वात असणाऱ्या बौद्ध धम्म अनुयायीची दान पारमिता, याकडे आपण तुलनात्मक दृष्टीनं कसं पाहता? पालीमध्ये गाथा आहे, भवतु राजा धार्मिक. राजा धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होते आणि कुठलीही गोष्टी सुरुवात आपल्यापासून करायची असते. अशोकाने नुसतं भौतिक दान नाही दिलेलं आहे, म्हणजे पैशाचं दान दिलेलं नाही आहे, नुसत्यात वास्तू बांधलेलं नाही, तर कुठल्याही व्यक्ती जे करू शकत नाही ते अद्वितीय दान म्हणजे आपल्या मुलाचं आणि मुलीचं दान भिक्षू संघाला दिलं. इतकंच नव्हे तर त्यांची चारुशिला नावाची मुलगी आहे, ती ज्या राजाला दिली त्यालाही त्यांनी बौद्ध करून टाकलं. आणि त्याचा आणखीन एक मुलगा होता कुणाल, तो नंतर अशोकानंतर तो गादीवर आलेला आहे. तर त्याचे डोळे कुणाल पक्षाच्या सारखे असल्यामुळे त्याला कुणाल नाव होतं. तर तो जो राजा होऊन गेलेला आहे किंवा त्यानंतरचे त्याचे जे वारस आहेत त्यांनी बौद्ध धर्माचा अशोकासारखा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर ही उच्च कोटीची दानपारमिता ही आली कुठून त्याला, तर ती धम्माच्या विचारातून आली होती. आणि ज्या दशपारमिता आहेत त्यातली दान पारमिता ही सगळ्यात महत्वाची आहे. दान पारमितेतूनच शील पारमिता विकसित होत असेल, म्हणजे तो दान करत नाही तर तुमचं शील त्या पद्धतीने होत नाही. म्हणून शिलाची सुरुवात ही दानापासून होते आणि म्हणून त्याने जे दान केलेलं आहे आणि त्याने 84,000 स्कंदांवरती म्हणजे 82,000 स्कंद एक ते तथागत बुद्धांचे आणि 2,000 त्यांचे शिष्यांचे असे 84 स्कंदांवरती त्याने स्तूप बांधले आणि तिथे शिलालेख कोरले. तर हे त्याने भौतिक दान केलं, पण त्या दानाबरोबर त्याने आपली मुलं दान केली. आणि इतकंच नाही तर तो दरवर्षी असंख्य गोष्टींचं दान देऊन तो भारताला आणि आपल्या प्रजेला सुखी आणि आनंदित आपल्या मुलांसारखं तो पाहू इच्छित होता. म्हणून दान पारमितेचं सर्वोत्तम उदाहरण हे अशोक आहे. आणि त्याचप्रमाणे मी नेहमी म्हणतो की अशोक आता काही प्रमाणात लोकांना माहिती आहे, पण बौद्ध जगताचे 3 प्रमुख महान सम्राट होऊन गेलेले आहेत. त्यात अशोक आहेच. अशोकाचं महत्व तर ध्रुव ताऱ्यासारखं आहे, अढळ असं स्थान आहे. पण दुसरा आहे कनिष्क. आज ज्या मूर्त्या आपण बघतोय त्या पहिल्यांदा निर्माण करणारा तो कनिष्क आहे. आणि चौथी धर्मसंगीती जी काश्मीरमध्ये झाली संस्कृतमध्ये ती कनिष्काच्या काळात झाली. आणि अश्वघोष, दिग्नाथ, वसुबंधू, नागार्जुन असे दिग्गज लोक त्या धर्मसंगीतीमध्ये होते. आणि त्यानंतर बुद्धाच्या मूर्त्या पहिल्यांदा बनल्या. आणि मग आज बुद्ध कसे असतील हे आज आपल्याला पाहायला मिळत आहे ते कनिष्कामुळे. म्हणून कनिष्काला विसरून चालणार नाही. आज जी शक कालगणना आहे ती बौद्ध राजा कनिष्काने सुरू केलेली आहे. आणि ते शक करते कनिष्क हे भारतीयांना माहिती नाही आहे. आणि तिसरा तो दानशूरतेचं परमोच्च असं उदाहरण आहे तो आहे
सम्राट हर्षवर्धन. तर हे 3 महान सम्राट होऊन गेले. आणि मग मला कधी कधी असं वाटतं की अशोकाला पर्याय इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने रामाचं दिलेलं आहे. कारण अशोका अष्टमी नंतर लगेच रामनवमी येते आणि कनिष्काला पर्याय त्यांनी कृष्ण बनवू आणि हर्षवर्धनाला पर्याय त्यांनी हरिश्चंद्र बनवू. हे सगळे काल्पनिक पात्र आहेत. ह्याच ऐतिहासिक महान सम्राटांच्या समोर ती टिकू शकणार नाही. पण सध्या असत्याचा बोलबाला आहे आणि सत्याला झाकून ठेवलं जातं, दुर्लक्षित केलं जातं. असा जमान्यात आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सत्य लोकांपर्यंत यावं अशी माझी इच्छा आहे. सर, आपण आता मध्ये म्हणाला होता पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये की चक्रवर्ती ते छत्रपती हा एक प्रवास तुम्ही सांगितला, अनुबंध आहे. अनुबंध आहे तो. हा एक स्नेहाचा एक पूल आहे आपण असं समजू. आणि तुम्ही असंही म्हणालात की सम्राट अशोक आपल्या प्रजेला आपल्या मुलासारखा सांभाळत, बरोबर. तसंच आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचतो त्यावेळेला छत्रपती शिवराय ही आपल्या सैन्याला लढाईला जाताना आदेश देतात की दाना गोटा संपला तर विकत घ्या, परंतु शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असं शिवराय सांगतात. छत्रपती शिवराय आपल्या सैन्याला. एका बाजूला सम्राट अशोक आपल्या प्रजेला मुलासारखं जपतो, तर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज सैन्याला आदेश देताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश देतात. ह्या 2 महान विभूतींकडे आपण कशा तुलनात्मक नजरेनं पाहतो, काय कसं पाहतो? मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते पत्र बोलतात तिथून लिहिलं गेलेलं आहे. त्या गावचा मी आहे. हे चिपळूण मधून ते लिहिलं गेलेलं आहे. आणि हे चिपळूण मधलं जे पत्र आहे ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यात मानवतेचा विचार इथे दिसतो. आणि म्हणून मी ह्या 2 राज्यांची तुलना मानवतावादी राजे म्हणून असं करेन. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चक्रवर्ती ते छत्रपती आणि हा जो प्रवास आहे चक्रवर्ती तो छत्रपतीचा, तर त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात अशोकाचे शिलालेख सापडले नव्हते. ते कॅनिंगहॅममुळे आपल्याला माहिती झाले ब्रिटिश भारतात आल्यानंतर. आणि मग तरी शिवाजी महाराजांची जी 200 पत्र आहेत त्यातल्या 15 एक पत्रांवरती अशोकाच्या शिलालेखांचा मला प्रभाव दिसलेला आहे. माझं काम त्याच्यावर चालू आहे सध्या. मी संशोधन करतोय. मला त्याचं आश्चर्य वाटतं की मग हे कुठून आलं. कारण शिलालेख सापडले नव्हते तरी शिलालेखांचा प्रभाव शिवाजी महाराजांच्या पत्रात कसा येतो. तर मग अधिक खोलात गेल्यानंतर मला ते जाणवलं की शिवाजी महाराजांवरती ज्या संतांचा 2 प्रवाहांचा प्रभाव होता. एक होता सुपी बाबा याकूब आणि दुसरा वारकरी संत तुकाराम महाराज, संत शिरोमणी तुकाराम महाराज. या 2 प्रवाहांचा जो प्रभाव होता हा मानवतावादी प्रवाह, हा मूळ जातो तो थेट बुद्धापर्यंत. पण बुद्धापर्यंत जाताना मध्ये अशोक लागतो. त्या अशोकाच्या पायरीवरून ते विचारांचं पाणी झेपत असताना ते आमच्या दोन्ही संतांच्या प्रवाहाबरोबर ते शिवाजी महाराजांच्या त्या विचारधारेला मिळालं होतं. आणि म्हणून नकळत वाह्या शिवाजी महाराजांपर्यंत हे वारकरी आणि सोपी संतांच्या माध्यमातून हा मानवतेचा विचार जो अशोकाच्या शिलालेखात दडलेला आहे तो शिवाजी महाराजांच्या पत्रात आपल्याला विद्यमान झालेला पाहायला मिळतो. हे मला योगायोग म्हणता येणार नाही, पण ही विचारांची अतूट असं नातं मला इथे दिसतं. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो होतो की चक्रवर्ती ते छत्रपती असा आयाम येणाऱ्या काळात आपल्याला लोकांसमोर मांडावं लागेल, तसं संशोधन करावं लागेल आणि पुस्तक रूपाने ते आपल्याला. शिवाय जन्म ही शिवनेरीवरचा आहे आणि शिवनेरी नव्हेच तर त्याही पुढे सांगतोय की शिवाजी महाराजांच्या जे काही गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांपैकी हे 300 गडकिल्ल्यापैकी 90% गडकिल्ल्यात बुद्धाच्या लेण्या आहेत. जिथे त्यांचा जन्म झाला तो शिवनेरी. री हा जो शब्द आहे तो पालीतून आलेला आहे. शिवनेरी, रायरी ज्याचं नंतर रायगड झालं, रत्नागिरी, हे री आहे. हे पालीचा प्रभाव आहे. शिरी म्हणतात, सिरी. तर हे री आहे. री ओढणं हे पालीतून आलेलं आहे. आणि त्या शिवनेरीवरती जिथे शिवाजी महाराजांचं बालपण गेलं 6 वर्षाचं तिथे बुद्धाच्या लेण्या आहेत. त्या लेण्यात बागडताना काय शिवाजी महाराजांचा प्रश्न पडला असेल की ही ध्यानस्थ डोळे विकलेली मूर्ती कोणाची असेल, काय जिजामातेला त्याने हा प्रश्न विचारला असेल आणि जिजामातेने त्यांना हे सांगितलं असेल का हे भगवान बुद्ध आहेत म्हणून. म्हणून हा जो मूळ इतिहास आहे तो अशोक चक्रवर्ती ते छत्रपतीपर्यंत आलेला आहे. तो आपल्या अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचूया आणि नवीन पिढीला आव्हान करूया. त्याच्यावर अधिकाधिक संशोधन करून तो नितळ
धर्मनिरपेक्ष, कुणाचाही द्वेष न करणार, म्हणजे मनुवादाविरुद्ध मानवतावाद, म्हणजे मनुवाद म्हणजे सगळ्यात भेदभाव निर्माण करणारी आणि शोषण करणारी व्यवस्था, आणि दुसऱ्या बाजूला मानवतावाद म्हणजे सगळ्यांना फ्री आणि फेअर बघणारी, सगळ्यांकडे मानवतेने पाहणारी आणि प्रत्येकाला मदत करणारी आणि अशोक भारत निर्माण करणारी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. ती थीम अशोकाच्या हृदयात दडलेली होती, तीच छत्रपतींच्या हृदयात पाहायला, म्हणून तर ते आलं ना बाहेर, नातं आहे म्हणून तर बाहेर आलं, म्हणून तर खाना नारायणला ओटी भरणं आलं, महिलांचा सन्मान करणं, स्त्रीमध्ये आई पाहणं, स्त्रीमध्ये आई पाहणं, हे म्हणून तर आलं ना. कारण जन्माचं बालकडून तिथून म्हणजे जन्माचे संस्कार तिथून समते, ते संस्कार राजमाता जिजाऊंनी शिवनेरी मधून दिलेले आहे. आपण जसं म्हणालात की बौद्ध धर्माला समर्पित झाले सम्राट अशोक, स्कंद, चैत्य, लेण्या, स्तूप, चैत्यगृह, अमाप असं साहित्य संस्कृती सम्राट अशोकाने निर्माण केली. पण इतिहास ज्या वेळेला आपण वाचतो बौद्ध धर्माचा, त्यावेळेला एके ठिकाणी असं सापडतं की सम्राट अशोकानं 60,000 भिक्खू यांना सफेद वस्त्र देऊन परत गृहस्थी आश्रमामध्ये पाठवलं. ते विनयाच्या विरुद्ध वागत होते म्हणून, विनय विपरीत वागत होते, त्यामुळं त्यांनी त्या 60,000 भिक्खूंना गृहस्थी आश्रमात परत पाठवलं. याविषयी काय म्हणलं? आणि मग आताच्या भिक्खूंचा विनय आणि सम्राट अशोकाचं ते कार्य, धम्माला दूषित करणाऱ्या लोकांना परत पाठवणं आणि आताच्या भिक्खूंचा विनयाच्या विपरीत असणारं वागणं, याकडे ही जोडणी कशी पाहता आपण? खूप छान प्रश्न विचारला आपण. अशोकाने, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, बुद्ध ते अशोक या दरम्यान 18 पंथ निर्माण झाले आणि प्रत्येक पंथाचा माणूस म्हणत होता की मी सांगतोय तेच बुद्ध तत्वज्ञान, तीच बुद्धवाणी आहे. आता हे कन्फ्युजन निर्माण झालं होतं, हे कसं सोडवायचं? अशोक काय तशा पद्धतीने धम्माचा अभ्यासक नव्हता, म्हणून त्याने आपल्या गुरुला हे आव्हान पेलवण्यासाठी सांगितलं. तो होता मुघली पद्धतीचं, आणि त्याने ते आव्हान पेललं आणि त्याने कथावस्तू नावाचा ग्रंथ लिहिला आणि सगळ्या उरलेल्या 17 पंथांना युक्तिवादात हरवून त्याने एक थेरवादाचं तत्वज्ञान त्या कथावस्तूमध्ये मांडलं आणि त्या कथावस्तूच्या माध्यमातून तो त्रिपिटकाचा भाग बनला. तो कथावस्तू, ते अभिधम्माचे जे 7 ग्रंथ त्यापैकी एक ग्रंथ तो बनला. आणि त्याच्यानंतर अशोकाने 60,000 भिक्षू जे विनय विपरीत वाईट असं वागणूक वर्तन करत होते आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाला गालबोट लावत होते, त्यांना पांढरे कपडे नेसून, त्यांना हाताला धरून त्याने बाहेर काढलं आणि धम्माला शुद्ध रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आज सुद्धा आधुनिक युगामध्ये 21व्या शतकामध्ये आज ती वेळ आलेली आहे की काही विरोधी संघटना, मनुवादी संघटना, तो पुन्हा एकदा बुद्धाचं तत्वज्ञान या मातीत गाडू पाहत आहे. असं तत्वज्ञान मानणारे जे लोक आहेत, त्यांना बुद्धाला विष्णूचा अवतार बनवून व्यंकृत करायचा आहे. अशा लोकांनी अनेक बौद्ध भिक्षू जे विनय विपरीत आचरण करणारे आहेत, ते मद्यपान करणारे आहेत, जे वाईट गोष्टी करणारे आहेत, अशांना घुसवलेला आहे. त्यांना योग्य प्रकारे ओळखून, त्यांना हाताला धरून आपल्याला अशोकाच्याच भूमिकेची पुनरावृत्ती करून आपल्याला पांढरे कपडे नेसून त्यांना बाहेर काढावं लागण्याची गरज निर्माण झालेली आहे. तरच खऱ्या अर्थानं आपल्याला अशोकाचा भारत निर्माण करता येईल, बौद्धमय भारत निर्माण करता येईल. त्यासाठी अशोकाचा राजदंड आपल्याला आपल्या हातात घ्यावा लागणार आहे. ज्याला घनश्यामजी म्हणतात की राजकीय सत्ता ही गुरुकिल्ली आहे, बाबासाहेबांचं ते वाक्य ते पुन्हा एकदा पुनर्मुद्रित करतात किंवा रिपीट करतात. तर मी हे आपल्याला सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की अशोकाचा राजदंड, ज्याला आपण अशोक स्तंभ म्हणून आज स्वीकारलेला आहे, तो अशोक स्तंभ आपल्या हातात घेऊन अशा बौद्ध भिक्षूंना आपण बाहेर काढलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी दिलेलं नवं तत्वज्ञान आहे बुद्ध आणि त्याचा धम्म. माझी इच्छा आहे पटवळची की 3री धम्मसंगीतीला अशोक होते, 6व्या धम्मसंगीतीला बाबासाहेब होते, 3 धम्मसंगीत्या भारतात झाल्या, 4थी श्रीलंकेत झाली. ज्या 4थ्या धम्मसंगीतीची मी उल्लेख केला ती संस्कृतची भारतात झाली, पण पालीची थेरवादी ही श्रीलंकेत झाली. 5वी आणि 6वी म्यानमारमध्ये झाली. आता आमची इच्छा आहे की येत्या 10 वर्षात भारतात 7वी धम्मसंगीती व्हावी, पुन्हा एकदा ती भारतात यावी आणि अभिधम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्म हा कथावस्तू सारखा अभिधम्माचा एक भाग पडावा आणि त्याचा अंतर्भाव होऊन शुद्ध बुद्ध धम्म, शुद्ध बुद्धाचा विचार,
जो बाबासाहेबांच्या चष्म्यातून विज्ञानवादी धम्म आपल्याला पुन्हा उभा करायचा असेल तर 7वी धम्मसंगीती भारतात व्हावी आणि आपल्या हयातीत व्हावी अशी आपली इच्छा आहे. यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टीने नुकताच तो अभिजात भाषेचा दर्जा पाली भाषेला मिळाला आहे आणि आता आपण पाली भाषा ह्या 8व्या अनुसूचीमध्ये आली ती मग ती एक एस्टॅब्लिश भाषा होईल. आपली मागणी आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा ती मागणी करू इच्छितोय की लवकरात लवकर मुंबईमध्ये पाली विद्यापीठ उभं राहावं किंवा महाराष्ट्रात कुठेतरी ते पाली विद्यापीठ उभं राहावं आणि पालीतून जेव्हा हे जागरण उभं राहील मग आपल्याला कळेल की त्रिपिटकातील सर्व साहित्य त्रिपिटक त्याचे अट्टकथा टीका साहित्य 140 ग्रंथापैकी आज काही तुरळकच ग्रंथ हे मराठीत अनुवादित झालेलं. आपल्याला 140 ग्रंथ मराठीत आणायचे आणि हे सगळं बौद्ध तत्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तरच अशोकाचा भारत निर्माण होतो. अशोकाचा भारत निर्माण करायचा एवढं मोठं म्हणजे ज्या सम्राट अशोकामुळे अवघ्या विश्वामध्ये भारताची मान उंच होते आणि भारताला बौद्ध देश म्हणून संबोधलं जातं. या देशातून जाणारा प्रत्येक माणूस परदेशात जातो किंवा बौद्ध राज्यांमध्ये बौद्ध देशांमध्ये जातो. त्यावेळेला मी बुद्धाच्या भूमीतून आलोय, सम्राट अशोकाच्या भूमीतून असे सांगणारे लोक आज तोच भारत पुन्हा एकदा सम्राट अशोकाला का बरं विसरला असेल? वाईट वाटतं नाही याविषयी. तुमचा प्रश्नच मला एक पडलेलं कोड आहे. तो विसरला का? तर त्याचं कारण आहे इथल्या व्यवस्थेला तो पेलवणारा नाही. कारण अशोकाचा भारत निर्माण झाला तर मग त्याला शोषणाची व्यवस्था उभी करता येणार. यस, त्याला त्यांचं उच्च स्थान हे अढळ स्थान राहणार नाही आणि त्याला धर्म मार्तंड बनून धर्माचे ठेकेदार त्यांना बनता येणार नाही. कारण अशोकाच्या भारतामध्ये सर्व लोक समतामूलक समाज रचना निर्माण झाली असेल ते आपलं स्वप्न आहे आणि संविधानिक भारत निर्माण होईल आणि समता स्वतंत्र बंधुभाव आणि न्यायावर आधारित समाज रचना निर्माण होईल ही इथल्या काही लोकांना नको आहे. म्हणून त्याचं सर्वोत्तम प्रतीक असलेला अशोकच त्यांना नको आहे. म्हणून अशोकाला हा देश विसरू पाहतोय किंवा इथली व्यवस्था अशोकाला गाडून पाहते. पण आपल्यासारखे जे लोक आहेत आपण त्याला गाडू देणार नाही. कारण आपलं स्वप्न आहे की मेरे सपनों का भारत सम्राट अशोक का भारत. रमाई टेलिव्हिजनला जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अतिशय कमी वेळात आणि चांगली माहिती सम्राट अशोकाविषयी आपण दिली त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयातील पाली भाषेचे प्राध्यापक आणि बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक माननीय प्राध्यापक विजयजी मोहिते सर. सरांनी सम्राट अशोकाच्या भारताचं आणि सम्राट अशोकाच्या इतिहासाचं अगदी थोड्या वेळामध्ये परंतु जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे. वेळेअभावी बोलता आलं नाही, खूप काय बोलायचं होतं. सर म्हणाले की सम्राट अशोकाच्या नावावर या देशाचा सातबारा आहे. खरोखरच जिथे जिथे जाल तिथे तिथे सम्राट अशोक आणि बौद्ध धम्म या विश्वात भारतातून जाणाऱ्या प्रत्येकाला तो जाणवतो, अनुभवाला येतो. सम्राट अशोकाच्या नावावर त्याने उभा केलेला भारत आज इथली या देशातल्या शोषणकारी व्यवस्था, आक्रमणकारी व्यवस्था पुन्हा मातीमध्ये गाडू पाहत आहेत, त्यांनी गाडलेला आहे. पण तो सम्राट अशोकाचा भारत, तो बुद्धिझमचा इतिहास पुन्हा एकदा जिथे जिथे जाल, जिथे जिथे खोदाल त्या त्या ठिकाणाहून आपण भारताचे मूळ नागरिक आहोत. हा भारतच मुळात बौद्ध राष्ट्र होता, बौद्ध देश होता याची ग्वाही देत आहेत. आणि हा भारत पुन्हा एकदा सम्राट मेरे सपनों का भारत, सम्राट अशोक का भारत होईल अशी अपेक्षा सरांनी व्यक्त केलेली आहे. याविषयी बोलताना मला बबनदादा सर्वदे यांच्या 4 ओळींची आठवण येते कवितेची. झेलतो वार बेहिसाब आम्ही, झेलतो वार बेहिसाब देहाच्या नभांगणावर, झेलतो वार बेहिसाब देहाच्या नभांगणावर, मोजतो कोण जखमा चळवळीच्या रणांगणावर. खोदा कुठेही, खोदा कसेही, सापडेल फक्त बुद्धच. खोदा कुठेही, खोदा कसेही, सापडेल फक्त बुद्धच. कारण हक्क आहे आमचा भारताच्या कणाकणांवर, हक्क आहे आमचा भारताच्या कणाकणांवर. भारताच्या कणाकणावर या बौद्ध साहित्याचा, बौद्ध संस्कृतीचा आणि बौद्ध जनतेचा हक्क आहे.
आणि तो हक्क प्रस्थापित केला प्रियदर्शी राजा सम्राट अशोकानं। या सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना रमाई टेलिव्हिजनच्या वतीनं मंगलमय सदिच्छा। नमो बुद्धाय, जय भीम। पुन्हा एकदा माननीय प्राध्यापक विजय मोहिते सरांचं मनपूर्वक आभार। धन्यवाद सर।